नमस्कार. बंधन स्वयंयोगच्या पर्पोज रेडीनेस इंडेक्स रिपोर्टच्या या खास मार्गदर्शनामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. हा रिपोर्ट म्हणजे माहितीये, लग्नाच्या तयारीमधला एक खूप महत्वाचा टप्पा आहे, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा. चला तर मग हा जो स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे ना, तो आपण एकत्र सुरू करूया. म्हणजे बघा, आपण एकत्र प्रवास सुरू करणार असतो, पण त्याआधी स्वतःच्या आत डोकावून पाहणं किती महत्वाचं आहे, नाही का? हीच संधी आपल्याला या विश्लेषणातून मिळते. एकदा का आपल्याला आपल्या प्रेरणा, आपली मूल्य, आपल्या अपेक्षा काय आहेत हे कळलं ना, की मग जोडीदारासोबतचा पुढचा प्रवास खूप सोपा आणि आनंदी होतो. आणि हो, हा प्रवास सुरू करण्याआधी आपण IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे मनापासून आभार मानायलाच हवेत. कारण डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या तब्बल 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभवातून आणि संशोधनातून हे जे जागतिक दर्जाचं पूर्णपणे विज्ञान आधारित साधन तयार केलं आहे, ते आज आपल्यासाठी लग्नाआधीची तयारी करण्यासाठी उपलब्ध आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. चला तर मग पाहूया की आजच्या या पहिल्या भागात आपण नक्की काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण आपल्या वैयक्तिक ब्लूप्रिंटबद्दल बोलणार आहोत. त्यानंतर आपला पर्सनल डॅशबोर्ड कसा समजून घ्यायचा हे पाहू. मग रिपोर्ट वाचण्याची एक सोपी पद्धत शिकू. आपल्या आत लपलेल्या 7 मुख्य प्रेरणा म्हणजे ज्याला आपण ड्रायव्हर्स म्हणतो त्यांना भेटू. आणि शेवटी आपल्या आतली ही जी सगळी सिस्टम आहे ती नक्की कशी काम करते हे समजून घेऊ. इंटरेस्टिंग आहे ना? ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. हा रिपोर्ट म्हणजे काय आहे माहितीये? ही आहे आपल्या आतल्या जगाची, आपल्या प्रेरणांची एक पर्सनल ब्लूप्रिंट. आता बघा, घर बांधण्याआधी आपण ब्लूप्रिंट बनवतो. त्यात घराचा पाया, त्याची रचना, सगळं काही ठरलेलं असतं. अगदी तसंच हा रिपोर्ट आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया काय आहे आणि आपण निर्णय कसे घेतो हे एकदम स्पष्ट करतो. आता एक खूप महत्वाची गोष्ट ही नीट लक्षात घ्या. रिपोर्ट वाचताना आपल्याला 2 प्रकारचे फॉन्ट्स दिसतील. जिथे जिथे एरियल फॉन्ट आहे ती सगळ्यांसाठी असलेली एक सामान्य शैक्षणिक माहिती आहे. पण जिथे आपल्याला टाइम्स न्यू रोमन फॉन्ट दिसेल तो मात्र फक्त आणि फक्त आपला पर्सनल डेटा आहे, जो आपल्या उत्तरांवरून तयार झाला आहे. त्यामुळे त्या टाइम्स न्यू रोमन फॉन्टवर खास लक्ष द्यायचं आहे बरं का. चला, आता वळूया आपल्या रिपोर्टच्या पहिल्या पानाकडे. याला आपण म्हणू शकतो आपला पर्सनल डॅशबोर्ड. अगदी गाडीच्या डॅशबोर्डसारखा. हा आपल्या व्यक्तिमत्वाचा मुख्य कंट्रोल पॅनल आहे, जिथे एका नजरेत आपल्याला आपल्या सगळ्या प्रेरणांची सध्याची स्थिती काय आहे ते कळून जातं. या डॅशबोर्डवर बघा, आपल्याला असे 7 गोल मीटर्स म्हणजे गेजेस दिसतील. हे 7 गेजेस म्हणजे आपल्या आतल्या 7 मुख्य प्रेरणा आहेत. कोणत्या? तर एस्थेटिक, इकॉनॉमिक, इंडिव्हिज्युअलिस्टिक, पॉलिटिकल, अल्ट्रोइस्टिक, रेग्युलेटरी आणि थिअरॉटिकल. प्रत्येक गेजचा काटा आपल्याला सांगतो की आपल्यामध्ये ती विशिष्ट प्रेरणा किती स्ट्रॉंग आहे. आता प्रत्येक गेजवर जरा नीट बघा. तिथे 2 छोटे डॉट आहेत, एक लाल आणि एक निळा. यातला जो लाल डॉट आहे तो आहे आपला स्वतःचा नैसर्गिक स्कोअर. आणि निळा डॉट काय सांगतो? तर आपल्या कल्पनेतला जोडीदार कसा असावा, आपल्या अपेक्षेनुसार त्याचा स्कोअर काय असायला हवा हे तो दाखवतो. म्हणजे बघा, यातून आपण स्वतः कसे आहोत आणि जोडीदाराकडून काय अपेक्षा ठेवतो यातला फरक लगेच लक्षात येतो. त्या गेजेसच्या खाली एक छोटासा बॉक्स आहे, ज्याचं नाव आहे डिसिजन सिग्नेचर. ही आपली खास ओळख आहे. हा बॉक्स काय करतो? तर आपल्या ज्या 2 सर्वात स्ट्रॉंग प्रेरणा आहेत त्यांचा एक छोटासा पण अगदी प्रभावी सारांश देतो. थोडक्यात, आयुष्यात आपल्याला सगळ्यात जास्त मोटिवेट काय करतं हे या एका बॉक्समधून कळतं. ओके, आतापर्यंत आपण डॅशबोर्ड पाहिला. पण हा पूर्ण रिपोर्ट खोलात जाऊन कसा वाचायचा? त्यासाठी एक अगदी सोपी 5 स्टेप्सची पद्धत आहे. ही पद्धत फॉलो केली की संपूर्ण रिपोर्टचा अर्थ लावणं खूप सोपं होऊन जाईल. ही जी 5 स्टेप्सची पद्धत आहे ना, ती आपल्याला पान नंबर 3 वर मिळेल. स्टेप 1, बार ग्राफ बघा. स्टेप 2, आपला सारांश वाचा. स्टेप 3, प्रत्येक ड्रायव्हरची डिटेलमध्ये माहिती घ्या. स्टेप 4, मग या सगळ्या ड्रायव्हर्सची एकमेकांशी तुलना करा. त्यांच्यात मैत्री आहे की भांडण आहे ते बघा. आणि शेवटची स्टेप 5, यातून जे काही कळलं त्यावर विचार करा आणि ते आयुष्यात वापरा. बघा किती सोपं आहे. चला, आता आपण या रिपोर्टच्या अगदी हृदयापर्यंत म्हणजे त्याच्या गाभ्याकडे पोचलो आहोत. आपण आता भेटणार आहोत आपल्या त्या 7 मूलभूत प्रेरणांना, ज्यांना इथे ड्रायव्हर्स असं म्हटलं आहे. हेच ड्रायव्हर्स आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाचा खरा पाया आहेत. तर मग हे 7 बंधन ड्रायव्हर्स म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या आत खोलवर रुजलेली मूल्ये आहेत, जी नकळतपणे आपल्या प्रत्येक निर्णयाला दिशा देत असतात. याला आपण आपलं इमोशनल कंपास म्हणजे भावनिक होकायंत्र सुद्धा म्हणू शकतो. ते नेहमी आपल्याला योग्य दिशा दाखवत असतं. आणि गंमत बघा, जेव्हा 2 लोकांचे हे ड्रायव्हर्स जुळतात ना,
तेव्हा त्यांचे निर्णय अगदी सहज आणि नैसर्गिकपणे होतात. आता पान नंबर 5 उघडा. तिथे आपल्याला एक बार चार्ट दिसेल. हा आहे आपल्या सातही ड्रायव्हर्सच्या स्कोरचा रिपोर्ट कार्ड. या ज्या ड्रायव्हरचा बार सगळ्यात उंच आहे, समजून जा ती आपली सगळ्यात स्ट्रॉंग प्रेरणा आहे. जरा आपल्या रिपोर्टमधला हा चार्ट बघा. एका मिनिटात आपल्याला स्वतःबद्दल खूप काही कळेल. यानंतर पान नंबर 6वर प्रत्येक ड्रायव्हरची 5 खास वैशिष्ट्ये दिली आहेत. आणि लक्षात ठेवा, ही सगळी माहिती टाइम्स न्यू रोमन फॉन्टमध्ये आहे. म्हणजे काय? बरोबर, ही पूर्णपणे आपल्यासाठी असलेली माहिती आहे. समजा आपला एस्थेटिक ड्रायव्हर स्ट्रॉंग असेल, तर तिथे लिहिलेलं असेल की आपल्याला सौंदर्य आणि सुसंवादाची आवड आहे. हे नक्की वाचा, कारण ह्यातून प्रत्येक ड्रायव्हर आपल्या वागण्यावर आणि नात्यांवर कसा परिणाम करतो हे स्पष्ट होईल. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण हे ड्रायव्हर्स एक काय आहेत हे पाहिलं. पण आता खरी गंमत आहे, हे ड्रायव्हर्स एकमेकांशी कसे वागतात, त्यांच्यात सुसंवाद आहे की काही तणाव आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यालाच आपण म्हणतो आंतरिक गतिशीलता. एक प्रश्न विचारतो, कधी असं होतं का की नात्यांमध्ये उगाचच चिडचिड होते, गैरसमज होतात किंवा इमोशनली खूप असंतुलित वाटतं? का होतं असं? याचं उत्तर आहे ना, ते आपल्या याच ड्रायव्हर्समध्ये लपलेलं असतं. पान नंबर 7 आपल्याला याच घर्षणाबद्दल किंवा फ्रिक्शनबद्दल सांगणार आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे घर्षण किंवा तणाव म्हणजे काहीतरी चुकीचं घडतंय असं नाहीये. उलट तो एक महत्त्वाचा सिग्नल आहे. तो आपल्याला सांगतोय की आपल्या आतली एखादी मजबूत प्रेरणा किंवा एखादा महत्त्वाचं मूल्य आहे ज्याकडे दुर्लक्ष होत आहे, आणि त्यामुळेच ही भावनिक अस्वस्थता येते. हे एकदा कळलं ना की मग ती परिस्थिती हाताळणं खूप सोपं होतं. आता येतो एक खूप इंटरेस्टिंग भाग, रेशो ॲनालिसिस म्हणजे गुणोत्तर विश्लेषण. हे काय करतं तर आपले कुठलेही 2 ड्रायव्हर्स एकत्र मिळून कसे काम करतात हे दाखवतं. यातून खूप गोष्टी स्पष्ट होतात, जसे की आपलं मन आणि आपलं हृदय यात ताळमेळ आहे का, नात्यांमध्ये पुढे जाऊन कोणते संघर्ष येऊ शकतात, योग्य जोडीदार निवडताना काय बघायला हवं, आणि करिअर आणि लग्न यात बॅलन्स कसा साधायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळतात. पान नंबर 10वर आपल्याला आपल्या टॉप 8 रेशोजचं एक टेबल दिसेल. यात प्रत्येक जोडीनुसार आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, आपली जीवनशैली कशी असू शकते याचं वर्णन असेल. उदाहरणार्थ, एस्थेटिक आणि इंडिव्हिज्युअलिस्टिक एकत्र आले तर आपण एक एक्सप्रेसिव्ह आयडियलिस्ट असू शकतो. आपल्या रिपोर्टमधल्या आपल्या खास जोड्या आणि त्यांचं वर्णन नक्की वाचा. तर आज आपण इथेच थांबूया. या पहिल्या भागात आपण आपल्या रिपोर्टची ओळख करून घेतली, आपला पर्सनल डॅशबोर्ड पाहिला आणि आपले ड्रायव्हर्स एकमेकांशी कसे वागतात हेही थोडक्यात समजून घेतलं. पण प्रवास अजून संपलेला नाहीये. पुढच्या भागात आपण आणखी खोलात जाणार आहोत. आपण बघणार आहोत की आपली तुलना जगातल्या इतर लोकांशी कशी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या प्रत्येक 7 ड्रायव्हरचा आपण अगदी डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामुळे स्वतःला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी दुसरा भाग अजिबात चुकवू नका. जाता जाता फक्त एक प्रश्न, आजच्या ह्या माहितीनंतर आपल्या स्वतःच्या ब्लूप्रिंटकडे पाहून स्वतःबद्दल अशी कोणती एक आश्चर्यकारक गोष्ट कळली ज्याचा आपण याआधी कधी विचारच केला नव्हता, यावर थोडा विचार नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. बंधन रिपोर्ट समजून घेण्याच्या आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण रिपोर्टच्या पान नंबर 11 ते 20 मध्ये दडलेल्या गोष्टींचा सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक जवळून ओळखण्यासाठी सज्ज होऊया. मागच्या भागात आपण स्कोअर्स पाहिले, बरोबर? पण आता खरी गंमत सुरू होणार आहे. आपण त्या आकड्यांच्या पलीकडे जाणार आहोत आणि त्यातून आपल्या प्रेरणांची एक गोष्ट, एक कथा कशी तयार होते हे पाहणार आहोत. ही फक्त आकडेवारी नाहीये, तर हे आपल्या आत दडलेलं जग आहे. बरं, पुढे जाण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा आठवून घेऊया. रिपोर्टमध्ये जिथे जिथे एरियल फॉन्ट दिसेल ती सगळ्यांसाठी असलेली सामान्य माहिती आहे. पण जिथे टाइम्स न्यू रोमन फॉन्ट आहे ती माहिती खास आपल्या उत्तरांवरून तयार झाली आहे. हा फरक लक्षात ठेवणं रिपोर्ट अचूकपणे समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज आपण या 5 मुद्द्यांवरून प्रवास करणार आहोत. पहिलं म्हणजे जागतिक तुलनेत आपण कुठे आहोत. दुसरं, आपल्या प्रेरणा शब्दांमध्ये कशा दिसतात. तिसरं, आपल्या 7 मुख्य प्रेरणादायी शक्ती म्हणजेच ड्रायव्हर्सचा अर्थ काय आहे. चौथं, हा रिपोर्ट वाचण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग कोणता. आणि शेवटी यानंतर पुढे काय. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळूया. कोणतीही माहिती कोणत्याही आकड्यांना संदर्भाशिवाय काहीच अर्थ नसतो. म्हणूनच पान नंबर 11 आणि 12वर आपल्या प्रेरणांची तुलना थेट जागतिक सरासरीशी केलेली आहे. यामुळे स्वतःकडे एका मोठ्या आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहता येतं. हो, हाच प्रश्न, हाच या भागाचा केंद्रबिंदू आहे.
आपल्या प्रेरणा, आपल्या आवडीनिवडी या जगभरातल्या इतर लोकांपेक्षा वेगळ्या आहेत की सारख्या आहेत हे समजून घेतल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीनच दिशा मिळते. पान नंबर 11वर हे 3 महत्त्वाचे पैलू दिसतील. मानसिकता म्हणजे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन. सर्वात महत्त्वाची मूल्य म्हणजे नात्यांमध्ये आपल्यासाठी सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं आहे. आणि संवाद साधण्याची पद्धत म्हणजे आपल्याशी बोलण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे. आता पान 11वर एक ग्राफ दिसेल ज्याचं नाव आहे डिफरन्स फ्रॉम वर्ल्ड मीन. तो कसा वाचायचा हे इथे अगदी सोप्या भाषेत दाखवलं आहे. बघा, जर बार 0च्या वर असेल तर त्या बाबतीतला आपला स्कोअर हा जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे, आणि जर बार 0च्या खाली असेल तो सरासरीपेक्षा कमी आहे. अगदी सरळ आणि सोपं. आता वळूया पान नंबर 12कडे. खरं सांगायचं तर लग्नाआधीच्या संवादासाठी हे पान सगळ्यात जास्त उपयुक्त पानांपैकी एक आहे. इथे प्रत्येक ड्रायव्हरनुसार आपली मानसिकता, आपली मूल्य आणि आपल्याशी संवाद साधण्याची प्रभावी पद्धत दिलेली आहे. ही माहिती जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोलण्यासाठी एक उत्तम आधार ठरू शकते. चला आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. पान नंबर 13 हे खूप इंटरेस्टिंग आहे. इथे आपले जे स्कोर्स आहेत त्यांना सोप्या वर्णनात्मक शब्दांमध्ये मांडलंय. त्यामुळे आकडेवारीपेक्षा शब्दांमधून स्वतःला समजून घेणं अधिक सोपं जातं. आणि हो, या तक्त्यामागे एक खास विचार आहे. डॉक्टर अतुल बी पाटील यांनी हा तक्ता अशा प्रकारे तयार केला आहे की आपल्या आतल्या प्रेरणांचं जग, आपल्या आतलं व्यक्तिमत्व अगदी स्पष्टपणे आणि सहजपणे आपल्या डोळ्यासमोर उभं राहावं. म्हणजे हा तक्ता वाचायचा कसा तर अगदी सोपा आहे. फक्त जी ओळ हायलाईट केलेली आहे ती वाचायची आहे. त्या एका ओळीतच आपल्या संपूर्ण प्रेरणावाही व्यक्तिमत्वाचं चित्र स्पष्ट दिसतं एका क्षणात. चला आता आपण रिपोर्टच्या हृदयाकडे म्हणजेच त्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. पान नंबर 14 ते 20. हा भाग मोठा वाटू शकतो, पण अजिबात काळजी करू नका, कारण प्रत्येक पानाची रचना अगदी सारखी, स्पष्ट आणि समजायला अतिशय सोपी आहे. प्रत्येक ड्रायव्हरच्या पानावर आपल्याला हे 7 विभाग दिसतील, कार्यकारी सारांशापासून ते सतत सुधारणांपर्यंत. आणि हीच रचना पान 14 ते 20 प्रत्येक पानावर कायम आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेरणेबद्दल आपल्याला सविस्तर आणि सुसंगत माहिती मिळते. मग प्रश्न उरतो की ही सगळी माहिती वाचायची कशी? या माहितीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा? चला, त्यासाठी एक सोपी पद्धत पाहूया. सुरुवात आपल्या टॉप 2 किंवा 3 ड्रायव्हर्सपासून करायची, म्हणजे ज्यांचा स्कोअर सर्वात जास्त आहे. ही पानं वाचताना असं वाटेल की अरे वा, हे तर अगदी माझ्याबद्दलच लिहिलंय, कारण ह्या प्रेरणा आपल्या वागण्यातून, बोलण्यातून सहज दिसून येतात. आता यानंतर ज्या ड्रायव्हर्सचा स्कोअर सर्वात कमी आहे त्यांची पानं वाचायची आहेत. हे कदाचित थोडं विचित्र वाटेल की कमी स्कोअर का वाचायचा, पण हे समजून घेणं तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे जेवढं गरजेचं आहे, तेवढंच आपल्यासाठी काय महत्त्वाचं नाहीये हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. एका सुखी आणि सुसंगत नात्यासाठी जोडीदाराला आपल्या दोन्ही बाजू माहीत असणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर आता आपण या भागाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे ती खूप मौल्यवान आहे, आणि पुढच्या भागात आपण याच माहितीला प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं हे पाहणार आहोत. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण आपल्या प्रेरणांची लवचिकता, एका आदर्श जोडीदाराकडून काय अपेक्षा असतात आणि नात्यात संवाद सुरू करण्यासाठी काही तयार प्रश्न या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे तो भाग चुकवू नका. हा रिपोर्ट आपल्याला स्वतःला आणि प्रेमात आपल्याला नक्की काय हवंय हे समजून घ्यायला नक्कीच मदत करेल. स्वयंयोग पर्पज रेडिनेस इंडेक्स रिपोर्टच्या या आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत. आत्तापर्यंत जे काही आत्मज्ञान मिळाले ना, त्याला आता आत्मविश्वासाने कृतीत कसं आणायचं हेच आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण आपल्या प्रवासाच्या या शेवटच्या अध्यायाबद्दल बोलू. मग आपल्या आतल्या प्रेरणा, आपले ड्रायव्हर्स कोणते आहेत त्यावर थोडं चिंतन करू. आपल्या पार्टनरसाठी कम्पॅटिबिलिटी बेंचमार्क काय असायला हवा हे ठरवू. आपला आदर्श जोडीदार कसा असेल हे समजून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरं नातं जोडण्यासाठी कोणते प्रश्न विचारायला हवेत हे शिकू. आणि मग तिथूनच आपला एकत्र प्रवास सुरू होईल. तर हा आहे आपल्या प्रवासाचा अंतिम अध्याय. ज्ञानाला आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे काही आपण स्वतःबद्दल शिकलो, समजून घेतलं, त्या सगळ्याचा वापर प्रत्यक्ष आयुष्यात कसा करायचा, विशेषतः जेव्हा आपण जोडीदाराशी बोलतो तेव्हा त्याची तयारी कशी करायची, हेच आपण इथे बघणार आहोत. ओके, आता आपण रिपोर्टच्या पान नंबर 21 कडे वळूया. इथे आपल्याला थोडं स्वतःमध्ये डोकवायचंय. आपल्या आतल्या प्रेरणांवर चिंतन करून आपली आत्मजागरूकता अजून वाढवायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या पानावर जे प्रश्न दिले आहेत
ती काही तुमची परीक्षा नाहीये. हे प्रश्न आहेत स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी. त्यामुळे यावर विचार करायला थोडा वेळ द्या. वाटल्यास एखाद्या डायरीत लिहून काढा किंवा अगदी शांतपणे बसून यावर मनन करा. उदाहरणार्थ, समजा तुमचा एस्थेटिक म्हणजे सौंदर्यात्मक ड्रायव्हर महत्वाचा आहे, तर त्यासाठी प्रश्न आहे की तुमच्यासाठी सुंदर म्हणजे नेमकं काय? किंवा सर्जनशीलतेतून स्वतःला व्यक्त करणं किती महत्वाचं वाटतं? यांसारख्या प्रश्नांमधून आपल्या रोजच्या आयुष्यातल्या निवडी कशा ठरतात हे समजायला खूप मदत होते. आणि हो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी प्रामाणिकपणे देणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच आत्मजागरूकतेतून आपल्याला कळणार आहे की नात्यामध्ये आपल्याला नेमकं काय हवंय आणि ते मिळवण्यासाठी काय करायला हवं. चला आता पान नंबर 22 आणि 23 वर येऊया. इथे एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, पार्टनर कम्पॅटिबिलिटी बेंचमार्क. आता हा बेंचमार्क म्हणजे काय? तर ह्याला एक कंपास म्हणजे दिशादर्शक समजा. एखादा नकाशा नाही ज्यावरचे रस्ते ठरलेले आहेत. हे फक्त योग्य दिशा दाखवण्याचं काम करतं. म्हणजे हा बेंचमार्क एक असं साधन आहे जे आपल्या मनात स्पष्टता आणतं की आपल्याला नक्की कोणती मूल्य महत्वाची वाटतात. याचा उद्देश समोरच्या व्यक्तीला पारखून त्याला गुण देणं अजिबात नाहीये, तर त्याच्याशी एक अर्थपूर्ण संवाद सुरू करण्यासाठीची ही एक सुरुवात आहे. बंधन प्रक्रियेचं हेच तर वैशिष्ट्य आहे की इथे फक्त स्वतःचं मूल्यांकन नाहीये, तर आपण आपल्या आदर्श जोडीदाराबद्दलही विचार करतो. त्याच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे मांडतो. यामुळे काय होतं तर आपल्याला एक डुअल लेन्स व्ह्यू मिळतो, म्हणजे स्वतःकडे आणि आपल्या अपेक्षांकडे एकाच वेळी बघण्याची संधी मिळते, जी खूप महत्वाची आहे. आता इथे बघा, पान नंबर 23 वर तुम्हाला असा एक तक्ता दिसेल. यात काय आहे तर तुमची प्रोफाईल आणि तुमच्या आदर्श जोडीदाराची अपेक्षित प्रोफाईल यांची तुलना आहे. हे जे बार्स दिसतायत ना, जिथे ते एकमेकांना जुळतायत तिथे नैसर्गिक सुसंगतता आहे असं समजा. आणि जिथे या बार्समध्ये खूप फरक आहे, बरोबर तेच ते मुद्दे आहेत ज्यावर तुम्हाला एकमेकांशी मनमोकळा संवाद साधायचा आहे. आता येऊया पान नंबर 24 वर. हा विभाग तर खूपच इंटरेस्टिंग आहे. असं समजा की हा तुमच्या स्वतःच्याच हृदयाचा एक आरसा आहे. कारण हा आपल्याला आपल्या नकळत असलेल्या गरजांबद्दल सांगतो. म्हणजे आपण पार्टनरशिपमध्ये नकळतपणे काय शोधत असतो हेच इथे उलगडतं. या पानावर तुम्हाला दिसेल की तुमच्या आदर्श जोडीदाराला कशामुळे प्रेरणा मिळते, प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत कोणती असू शकते, त्यांना भावनिक ताण कशामुळे होऊ शकतो आणि त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी काय गरजेचं आहे. आणि गंमत म्हणजे ही सगळी माहिती कुठून आलीये? तर तुम्हीच दिलेल्या उत्तरांमधून. म्हणजे हे थेट प्रतिबिंब आहे की तुम्ही तुमच्या जोडीदारामध्ये नकळतपणे काय शोधत आहात. आणि आता आपण येतोय या रिपोर्टच्या सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे. पान नंबर 25 आणि 26 हे आहे आकलनाचं संवादात रूपांतर. म्हणजे आपण जे काही समजून घेतले त्याला प्रत्यक्ष बोलण्यात कसं आणायचं यासाठीचा हा एक पूल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही काही प्रश्नपत्रिका नाहीये की आपण समोरच्याची मुलाखत घेतोय. नाही, आपला उद्देश आहे जिज्ञासेने, आदराने एकमेकांना समजून घेण्यासाठी एक संवाद सुरू करणं आणि तो संवाद हळूहळू नैसर्गिकपणे पुढे नेणं. म्हणजे प्रश्न विचारताना आपल्या मनात काय असायला हवं? तर हा विचार, माझा जो अंदाज आहे तुमच्याबद्दल तो बरोबर आहे का, की मी काहीतरी वेगळंच समजतोय, ही खात्री करून घेण्याची वृत्ती हवी. यातूनच खरं अस्सल नातं तयार होतं. बरं, मग हे प्रश्न नेमके कसे तयार केले आहेत? चला एक उदाहरण बघूया. इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे व्यक्तिवादी ड्रायव्हरसाठीचे काही नमुना प्रश्न पाहू, म्हणजे एक अंदाज येईल. हे प्रश्न बघितलेत? यात कुठेही जजमेंट नाहीये. हे सगळे प्रश्न जिज्ञासेवर आधारित आहेत आणि मोकळे आहेत. त्यामुळे काय होतं की समोरची व्यक्ती मोकळेपणाने बोलते आणि मग आपण त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकतो. बस ह्या स्पष्टतेसह आणि आत्मविश्वासासह तुमचा एकत्र प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. कारण आता तुमच्याकडे एका मजबूत नात्याचा पाया आहे. बंधन स्वयंयोगच्या या संपूर्ण सिस्टमचा उद्देश एकच आहे की लग्नाच्या नात्यात प्रवेश करताना आपल्याकडे पूर्ण स्पष्टता, आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलची सखोल जागरूकता असावी. आणि हे सगळं शक्य झालंय IKFC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांच्यामुळे. हे इतकं सुंदर, जागतिक दर्जाचं प्री मॅरेज टूलकिट तयार केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानायलाच हवेत. आणि जाता जाता एक विचार नक्की लक्षात ठेवा. एकत्र प्रवासापूर्वी आतला प्रवास. हा आतला प्रवासच आपल्या भविष्यातल्या एकत्र प्रवासाचा पाया मजबूत करतो. यावर नक्की विचार करा.